नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। MCC म्हणजेच ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंगच्या सेकंड राऊंडला सुरुवात झालेली आहे। चॉईस फिलिंग टॅब सुद्धा त्या ठिकाणी ओपन झालेला आहे, सीट मॅट्रिक्स सुद्धा आलेला आहे। या संपूर्ण विषय डिटेल ॲनालिसिस करणारा हा व्हिडिओ आहे। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला सुरुवात करतोय। आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत MCCच्या सेकंड राऊंडबद्दल। कोणते विद्यार्थी कशा प्रकारे चॉईस फिलिंग करू शकतात, कोणते विद्यार्थी भाग घेऊ शकतात याविषयी डिटेल ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही आहे MCCची वेबसाईट। इथे नोटीस आलेल्या आहेत, या ठिकाणी वॅकन्सी सुद्धा आलेल्या आहेत आणि काही कॉलेजेस नव्याने सुद्धा ॲड झालेले आहेत या राऊंडला। त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या नोटिसेस ज्या आहेत त्या MCCच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये पहिली जी नोटीस आहे क्लिअर वॅकन्सी, म्हणजेच कॉलेजचे नाव आणि त्याच्यासमोर दिलेली क्लिअर वॅकन्सी। क्लिअर वॅकन्सी म्हणजे ती सीट अद्याप भरली गेलेली नाही। फर्स्ट राऊंडला ती सीट एखाद्या विद्यार्थ्याला अलॉट झालेली असेल, परंतु विद्यार्थ्यांनी तिथे रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग केलं नसल्यामुळे ती सीट एकदम क्लिअर वॅकन्सी आहे। त्या सीटवर अजूनही कोणाचाही क्लेम नाही। ती जी काही वॅकन्सी आहे त्याला आपण क्लिअर वॅकन्सी असं म्हणतो। क्लिअर वॅकन्सी म्हणजे पूर्णपणे वॅकंट असलेल्या सीट, त्याला आपण क्लिअर वॅकन्सी असं म्हणतो। या PDF मध्ये तुम्ही क्लिअर वॅकन्सीज पाहू शकता प्रत्येक कॉलेजच्या। त्याच्यानंतर दुसरी सीट आलेली आहे व्हर्च्युअल वॅकन्सी। व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे अशा सीट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं होतं, परंतु विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फायनल ॲडमिशन न घेता त्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेज होल्ड केलेलं आहे किंवा अपग्रेडेशनसाठी सेकंड राऊंडला तो विद्यार्थी आलेला आहे। जर एखाद्या विद्यार्थ्यांनी एखाद्या कॉलेजची सीट होल्ड केली असेल तर ती सीट व्हर्च्युअल वॅकन्सीमध्ये जाते आणि या राऊंडला त्या विद्यार्थ्याला अपग्रेड होऊन नवीन कॉलेज मिळालं तर ती सीट वॅकंट होऊन दुसऱ्या विद्यार्थ्याला ती दिली जाते। अशा संपूर्ण सीट व्हर्च्युअल वॅकन्सीमध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर न्यू सीट्स ॲडेड इन राऊंड 2 म्हणजेच काही नवीन कॉलेजेस सेकंड राऊंडला ॲडेड झालेले आहेत, त्याचा सुद्धा डाटा MCCच्या वेबसाईटवर विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकतात। आता पाहूयात की कोणकोणत्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी चॉईस फिलिंग अवेलेबल आहे। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन पेड काउन्सिलिंगला सुद्धा आपण सुरुवात केलेली होती। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। अगदी 1400 रुपयामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी संपूर्ण PDF कट ऑफच्या PDF त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्याचबरोबर फी स्ट्रक्चरसुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाहता येणार आहे। त्याचबरोबर आयडियल प्रेफरन्स लिस्टसुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करणार आहे। येत्या 1 ते 2 दिवसामध्ये BAMS, BHMS, BUMS महाराष्ट्राचा स्टेट कोटा होणार आहे। त्या संदर्भातल्या सुद्धा आयडियल प्रेफरन्स लिस्ट विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये मिळणार आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, लिंकवर क्लिक करून ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता। पुढे जाऊयात MCCच्या सेकंड राऊंडला। आता किती प्रकारचे विद्यार्थी आहेत जे MCCच्या सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतात त्या संदर्भात पाहूयात। 1 2 3 4 5 प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात। पहिला टाईप आहे ज्या विद्यार्थ्यांना MCCच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी फायनल ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगची आवश्यकता नाही। अशा विद्यार्थ्यांचं कॉलेज फायनल झालेलं आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्याला MCCच्या पहिल्या राऊंडमध्ये, MCCमध्ये कोणकोणते कॉलेजेस समावेश होतात, संपूर्ण देशभरातील MBBS आणि BDSचे गव्हर्नमेंट 15% कॉलेज, त्याचबरोबर 100% डीम युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर एम्स, जिपमर, BHU, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज अशा इत्यादी सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठीची ही ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे। त्यामध्ये पहिल्या राऊंडला विद्यार्थ्यांनी भाग घेतला असेल आणि त्याला त्या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं असेल आणि अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फायनल ॲडमिशन घेतलं असेल, अशा विद्यार्थ्यांना आत्ता सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करण्याची आवश्यकता नाही। त्या विद्यार्थ्यांनी प्रोसेस सोडली तरी चालेल। त्यांचं जे काही डिपॉझिट आहे ते डिपॉझिट विद्यार्थ्यांना रिफंड होणार आहे। दुसरं प्रकारातले विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं, परंतु त्यांनी फायनल ॲडमिशन न घेता ते कॉलेज होल्ड केलेलं आहे, आपल्या हातामध्ये ठेवलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अपग्रेडेशन घेतलेलं आहे। अशा विद्यार्थ्यांना आत्ता सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करायची आहे बेटरमेंटसाठी। म्हणजेच आत्ता मिळालेल्या कॉलेजेसपेक्षा त्यांच्या दृष्टीने जे बेटर कॉलेज त्यांना वाटतात
तेवढेच कॉलेज विद्यार्थी त्या ठिकाणी या ठिकाणी भरायचं आहे विद्यार्थ्यांनी. आत्ता मिळालेल्या कॉलेजपेक्षा ॲव्हरेज कॉलेज जर तुम्ही भरलं आणि पुढचं मिळालं तर तुमचं मागचं कॉलेज तुमच्या हातातून जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे कॉलेज पहिल्या राऊंडचे होल्ड आहेत अशा विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करताना अत्यंत काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करायची आहे. आपल्याकडे आत्ता एक कॉलेज आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला जे बेटर वाटतात, चांगले ऑप्शन वाटतात तेवढेच ऑप्शन विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भरायचं आहे. आणखी एक प्रश्न येतो की विद्यार्थ्यांना आत्ता होल्ड असलेलं कॉलेज पुन्हा सेकंड राऊंडला भरण्याची आवश्यकता आहे का? तर पुन्हा सेकंड राऊंडला ते कॉलेज भरण्याची आवश्यकता नाही. भरलं तरीही काही नुकसान नाही, नाही भरलं तरीही तुमचं काही नुकसान होणार नाही. बेटरमेंटसाठी मात्र आत्ता मिळालेल्या कॉलेजला सोडून तुम्ही जे कॉलेजेस भरताय ते अत्यंत काळजीपूर्वक भरायचे आहेत. कारण MCCच्या पोर्टलवर चालणाऱ्या या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये MBBS आणि BDS हे दोन्ही चॉईस फिलिंग एकत्र भरायचं आहे. एखाद्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला MBBS कॉलेज होल्ड केलेलं असेल तर अपग्रेडेशनला भरत असताना आपल्याला बघायचं आहे की आपण MBBSचेच कॉलेज भरू इच्छित असू तर MBBSचेच कॉलेज भरले आहेत का. चुकून जर BDS कॉलेज तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये पडलं तर तुमचं BDS अलॉट झालं तर मागचं MBBSचं कॉलेज जाऊ शकतं. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक आपण केलेली चॉईस फिलिंग लिस्ट विद्यार्थ्यांनी पाहायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं मागचं कॉलेज होल्ड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. तिसऱ्या प्रकारातले विद्यार्थी येतात. पहिल्या राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेली होती परंतु त्यांना कॉलेजच मिळालं नाही असे विद्यार्थी या ठिकाणी चॉईस फिलिंग या राऊंडला पूर्ण करू शकतात. त्याच्यानंतर आणखी एक विद्यार्थ्यांचा प्रकार आहे की पहिल्या राऊंडमध्ये त्यांना कॉलेज मिळालेलं होतं परंतु विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रिपोर्टिंग आणि जॉईनिंग केलं नसल्यामुळे त्यांची फ्री एक्झिट झालेली आहे. अशा विद्यार्थ्यांना डिपॉझिट पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही, कारण पहिल्या राऊंडला फ्री एक्झिटचा ऑप्शन होता. विद्यार्थी मिळालेलं कॉलेज सोडू शकत होते. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आत्ता या राऊंडला चॉईस फिलिंग केली तरी हरकत नाही. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी एक प्रकारचे विद्यार्थी आहेत. पहिल्या राऊंडला त्यांना कॉलेज मिळालेलं होतं, त्या ठिकाणी त्यांनी रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसुद्धा केलेलं होतं परंतु स्टेटचा रिझल्ट लागल्यानंतर MCCकडनं रेझिग्नेशन नोटीस आलेली होती. म्हणजे मिळालेलं कॉलेज विद्यार्थ्यांसाठी सोडण्यासाठी काही डेट्स दिलेल्या होत्या. त्या डेट्समध्ये जाऊन जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं असेल आणि आत्ता तुम्हाला चॉईस फिलिंग करायची असेल तरी तुम्ही या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकता. त्याचबरोबर असे एक विद्यार्थी आता नवीन येतील ज्यांनी MCCच्या पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं, म्हणजे MCCच्या पहिल्या राऊंडला पार्टिसिपेटच केलं नव्हतं आणि आत्ता सेकंड राऊंडपासून त्यांना पार्टिसिपेट करायचं आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा रजिस्ट्रेशन फॅसिलिटी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. विद्यार्थी वेबसाईटवर जाऊन दिलेल्या वेळेमध्ये रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात. अशाही प्रकारचे विद्यार्थी आत्ता सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतात. त्याचबरोबर आणखी एक प्रकारचे विद्यार्थी याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात की ज्या विद्यार्थ्यांनी MCCच्या पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं होतं परंतु त्यांनी ते रजिस्ट्रेशन फक्त गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी केलेलं होतं. परंतु आत्ता त्यांना सेकंड राऊंडमध्ये डीमचे सुद्धा चॉईस फिलिंग करायची आहे. असे विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात का डीमसाठी? तर असे विद्यार्थी डीमसाठी सुद्धा पार्टिसिपेट करू शकतात. MCCच्या वेबसाईटवर रिसेटचं ऑप्शन सुद्धा त्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. जर तुम्हाला आत्ता डीममध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन अनलॉक करून तुम्ही त्या ठिकाणी डीम सिलेक्ट करून उरलेलं 2,05,000चं पेमेंट करून डीमचे ऑप्शन सुद्धा तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये घेऊ शकता. रिसेटचा ऑप्शन विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे. विद्यार्थ्यांनी जर आपल्याला डीममध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर आपलं रजिस्ट्रेशन रिसेट करून त्या ठिकाणी लवकरात लवकर डीमचा समावेश करून घ्यावा, कारण बँकांना सुट्ट्या आहेत, पेमेंटला अडचणी त्या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे अगदी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता विद्यार्थ्यांनी जेवढं लवकर होईल तेवढं डीमसाठीचं आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायला हरकत नाही. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. आणखी थोडंसं आपल्याला पाहता येईल की स्टेट वर्सेस ऑल इंडिया कोटा, म्हणजेच महाराष्ट्र स्टेटच्या पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे. त्याचबरोबर या स्टेटमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं आहे. यांच्या संदर्भात काय महत्त्वाचे मुद्दे आहेत? असे विद्यार्थी ज्यांना स्टेटमध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यांनी कॉलेज फायनल केलेलं आहे, रिटेन केलेलं आहे, म्हणजे कॉलेज निश्चित केलेलं आहे, अपग्रेडेशन किंवा बेटरमेंट सुद्धा घेतलेली नाही, असे विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात का? तर असे विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात. ऑल इंडिया कोट्यासाठीची चॉईस फिलिंग करू शकतात. इथे एखादं कॉलेज ऑल इंडिया कोट्यामध्ये मिळालं तर स्टेटमधलं कॉलेज तुमचं डायरेक्ट कॅन्सल होणार नाही. तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी कॅन्सलेशन फॉर्म भरून ते ॲडमिशन कॅन्सल करून घ्यावं लागणार आहे. परंतु स्टेटमधलं जर कॉलेज रिटेन केलं असेल, फायनल केलं असेल तर MCCची चॉईस फिलिंग तुम्ही न केलेली बरी, एक सेफ पर्याय तो असू
शकतो. परंतु एखाद्या विद्यार्थ्याला चॉईस फिलिंग करायचीच असेल, MCC मध्ये त्याला असं वाटत असेल की बेटर कॉलेज मिळालं तर मी घेऊ इच्छितो, तर MCC मध्ये सुद्धा चॉईस फिलिंग विद्यार्थी करू शकतात. आणि MCC मध्ये जर कॉलेज अलॉट झालं तर स्टेटचं कॉलेज ऑटोमॅटिक कॅन्सल होत नाही. तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ते कॅन्सल करून MCCच्या काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी रिपोर्ट करावं लागणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत की स्टेटमध्ये कॉलेज मिळालेलं आहे आणि स्टेटमधलं कॉलेज त्यांनी होल्डवर ठेवलेलं आहे आणि स्टेटमध्ये दुसऱ्या राऊंडला अपग्रेडेशनची वाट ते विद्यार्थी बघत आहेत. असे विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात का? तर असे विद्यार्थी सुद्धा चॉईस फिलिंग या ठिकाणी करू शकतात. या ठिकाणी सुद्धा त्यांना वाटलं तर या ठिकाणी ते विद्यार्थी चॉईस फिलिंग देऊ शकतात. आणि जर MCC मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं ऑल इंडिया कोट्यामध्ये तर तुम्ही स्टेटचं कॉलेज कॅन्सल करू शकता किंवा तुम्हाला MCC मध्ये आता भागच घ्यायचा नाही, स्टेटमधल्याच प्रक्रियेमध्ये राहायचं आहे, असे विद्यार्थी MCC मधून डायरेक्ट एक्झिट घेऊ शकतात. एक्झिट घेण्यासाठी कुठलीही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. तुमचं जे काही डिपॉझिट आहे दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला परत येणार आहे. तिसऱ्या प्रकारचे विद्यार्थी आहे स्टेटमध्ये त्यांनी चॉईस फिलिंग केलेली होती, त्यांना कॉलेजेस मिळालं नाही, ते विद्यार्थी MCC मध्ये चॉईस फिलिंग करू शकतात. या ठिकाणी जर ॲडमिशन मिळालं तर या ठिकाणचं कॉलेज होल्ड ठेवून पुन्हा स्टेटमधल्या प्रक्रियेमध्ये ते विद्यार्थी भाग घेऊ शकतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांना MCCच्या काउन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात थोडेफार डाऊट होते, ते आपण थोडक्यात क्लिअर करण्याचे प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर MCCच्या चॉईस फिलिंगसाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून कट ऑफचे बुकलेटसुद्धा आपण आपल्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये, त्याचबरोबर आपल्या पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. पहिल्या राऊंडचे कॉलेज वाईज कट ऑफ, त्याचबरोबर डीमचे कॉलेज वाईज कट ऑफ, NRIचे कट ऑफ, त्याचबरोबर डीमचे फी स्ट्रक्चरसुद्धा समाविष्ट केलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स परचेस करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी सहज तो ऑनलाईन कोर्स परचेस करू शकतात. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.